आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी जिरं, मोहरी, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद, हिंग, कुटलेलं आलं, लसूण, मीठ, शेंगदाणे, कढीपत्ता, टमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 3 भाजून सोलून घेतलेली वांगी आणि 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत. आता मी गॅसवरती 1 मोठी कढई घेतली, त्यात तेल घालून घेतलं. त्यात मी साधारण 3 पळ्या तेल घालून घेतलं. लगेचच जिरं, मोहरी, ओवा आणि हिंग याची फोडणी घालून घेतली. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडले की लगेचच कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता तडतडला की आपण त्यामध्ये मिरच्या घालणार आहोत. तुम्ही मिरच्यांचं प्रमाण तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्किपही करू शकता. शेंगदाणे एक छानसा मध्ये बाईट येतो, त्यामुळे मी शेंगदाणे ॲड करते. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट. त्यासाठी मी पहिले गॅस कमी केला आहे आणि त्यानंतर टेम्परेचर थोडं कमी झालं की आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. जर हाय फ्लेमवरती आपण घातलं तर आलं लसूण चिकटून बसू शकतो, त्यामुळे मग मी गॅस कमी करून घेतला आणि मग आलं लसणाची पेस्ट ॲड केली. हे बघा, आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि याची छान अशी चमचमीत फोडणी बनवून घ्यायची आहे. अर्धा मिनिटभर आलं लसण छान क्रंच आला की आपण लगेचच कांदा त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. गॅस इथे मी थोडा वाढवला आहे. कांदा मस्तपैकी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे बाकीच्या फोडणीमध्ये आणि लगेचच टमॅटो घालायचा आहे आणि टमॅटो घातल्यानंतर लगेचच आपण त्याच्यावरती मीठ घालणार आहोत. हे बघा, छान असं हे एकजीव सगळं करून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ घालून घेतलं. आता छान हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. मी आता झाकण ठेवून याच्यावरती 2-1 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कांदा टमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये आपले सगळे सुके मसाले ॲड करणार आहोत. त्यामध्ये मी हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट आणि आणखीन थोडी लाल तिखट मी ॲड करून घेतलं आहे. आपण सुके मसाले खाल्यानंतर त्याला छानसं तेल सुटतं. एखादा मिनिटभर त्या सगळे मसाले कांद्यासोबत व्यवस्थित परतला गेली की आपण त्याच्यामध्ये आपण जे वांगे सोलून घेतले होते ते घालणार आहोत. हे बघा, हे छान टेम्पटिंगचं दिसतंय. यामध्ये आपण लगेचच वांगे घालून घेणार आहोत. मी 3 जे भरताची वांगी असतात ती घेतली होती. त्यांना छान 2-2 थेंब तेल लावलं आणि गॅसवरती व्यवस्थित भाजून घेतली. हे बघा, त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेतली आणि याला एखादा मिनिटभर वाफवून घेतलं. दोन मिनिटानंतर आपण बघू शकता आपल्या वांग्याचं भरीत तयार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याचं भरीत तयार आहे. लगेचच तुम्ही सर्व करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझा चॅनल फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लगेचच.